कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रचारात आम आदमी पार्टीने एक वेगळा प्रयोग केला आहे। निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या 14 उमेदवारांकडून 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती शपथपत्र लिहून घेतले आहे। नेमका हा काय प्रयोग आहे पाहूयात। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका म्हटलं की काहीतरी हटकेच असतं। निवडणुका लागल्यानंतर टॅगलाईनचा मुद्दा चर्चेत असतानाच आज आम आदमी पार्टीने उमेदवारांचं शपथपत्र घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळाच ट्विस्ट आणलेला आहे। नेमका हा प्रकार काय आहे जाणून घेऊया आमचे आपचे प्रदेशाध्यक्ष संदीप देसाई सर यांच्याकडून। सर, नेमका हा जो शपथपत्राचा जो विषय आपला आहे हा एक वेगळा प्रचाराला कलाटणी देणारा विषय आहे। नेमकं याच्यामध्ये काय असतं? प्रचाराला कलाटणी देणारा तुम्ही म्हणताय ते परफेक्ट आहे, पण त्याच्याबरोबरच अत्यंत गरजेचं आहे असं मला म्हणावं लागेल। खरं तर महानगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये महाविकास असू दे महायुती असू दे दोन्ही पक्षांनी दावा केला आहे की विकास कामाचं जर कोण धनी असेल तर आम्हीच असणार आहे। जर आम्हाला निवडून दिलं तरच विकास कामं होणार आहे अशा पद्धतीचं चित्र ते रंगवत आहेत। मला या निमित्तानं त्यांची डोळे उघडणारी काही गोष्टी त्यांच्यासमोर आणायच्या आहेत। महानगरपालिकेच्या विकास कामाच्या आड जर कोण असेल तर फक्त आणि फक्त सगळ्या पक्षामध्ये असलेली टक्केवारी, महानगरपालिकेत चाललेली टक्केवारी आणि त्या महानगरपालिकेतला भ्रष्टाचार, आणि हे जर कुठं तर थांबवायचं असेल तर उमेदवाराने देखील पुढे यावं लागेल, पक्षानं देखील पुढे यावं लागेल। कारण 100 कोटी मंजूर झाले अशा पद्धतीचं चित्र आहे। 100 कोटीचं डिस्ट्रीब्युशन केलं तर रस्त्यावर फक्त 45 कोटी रुपये खर्च होतात, 55 कोटी डिस्ट्रीब्युशनमध्ये जातात। याच्या संदर्भातली आकडेवारी आम्ही सविस्तरपणे वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे। या संदर्भात डिबेट करायची आमची कोणत्याही पक्षाची तयारी आहे। हे सगळं चित्र असताना महानगरपालिकेचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा ही टक्केवारी थांबेल, जेव्हा त्यातला भ्रष्टाचार थांबेल। हे लक्षात घेऊन आज आम्ही शपथपत्र अर्पण करतोय मतदारांना की इथून पुढच्या काळामध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर आम आदमी पार्टीचा, राजश्री शाहू आघाडीचा एकही उमेदवार टक्केवारीला बळी पडणार नाही, तो भ्रष्टाचार करणार नाही, कुठल्याही टेंडरमध्ये टक्केवारी तो ठेवणार नाही, कुठल्याही कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणार नाही, त्याला धमकावून चुकीचं काम करायला भाग पडणार नाही। असं सातत्यानं असं आम्ही शपथपत्रावर लिहून देतो। मतदारांनी हे समजून घ्यावं। पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मला इतर पक्षांना आव्हान करायचं आहे, खरोखर जर तुम्ही विकास कामाचा दावा करत असाल तर तुम्हीसुद्धा तुमच्या घराणेशाहीतल्या उमेदवारांकडनं, तुमच्या या कारभारी मंडळींकडनं तुम्ही अशा पद्धतीचं शपथपत्र लिहून घ्या, तरच कोल्हापूरची जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल। जय हिंद। नक्कीच सर, हटके निवडणूक म्हटलं की कोल्हापूरचीच असते आणि हा शपथपत्राचा मुद्दा नक्कीच प्रचारामध्ये रंगत आणणार आहे। पेपनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।